श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 14. झाली भिल्लीण पार्वती श्रियाळ चांगुणेची सत्वपरीक्षा. श्री गणेशाय नमः. हे भस्मासुर हरणा भाललोचना, तुला नमस्कार असो. तू भार्गवाला वर देणारा, सर्वांगी भस्मलेपन करणारा, भक्तवत्सल भवभयाचे निरसन करणारा, सर्व भेदांच्या पलीकडचा व भूतांचा अधिपती आहेस. हे पार्वतीपते, तू भक्तांचा उद्धार करता, भाविकांचा रक्षण करता, भूतांचा पालन करता व सर्परूपी भूषणे धारण करणारा आहेस. हे त्र्यंबका, तू त्रिविध तापांचे व त्रिविध दोषांचे हरण करणारा, त्रिगुणांच्या पलीकडचा, त्रिभुवनाचा जनक, तिन्ही वेदांचे रक्षण करणारा व कर्म उपासना ज्ञान मार्गाचे उत्तम ज्ञान असणारा आहेस. हे शंभू महादेवा, तुझ्या कृपेनेच शिवलीलामृत ग्रंथाचे 13 अध्याय माझ्याकडून लिहून झाले. आता शिवलीलामृत या ग्रंथरूपी मंदिराचा कळसच असा हा 14वा अध्यायही तू लिहून घे, अशी माझी तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना आहे. 13व्या अध्यायात शिव पार्वती विवाह आणि कार्तिक स्वामीचा जन्म याविषयीचा कथाभाग आलेला आहे. आता पुढील आख्यान ऐकावे. गजानन आणि षडानन यांच्या बाललीला. नैमिषारण्यात सूतमुनी शौनकादिक श्रोत्यांना अद्भुतरम्य शिवलीला वर्णन करून सांगत आहेत. ते पुढे म्हणाले, भाविक हो, गजानन आणि षडानन लहान असताना पार्वती त्यांना प्रेमाने खेळवीत असे. एके दिवशी गजाननाला मांडीवर घेऊन ती त्याला स्तनपान करवीत होती. छोटासा गणपती आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होता. पिता पिता तो थांबला. त्याने आपली सोंड मोठ्या प्रेमाने आईच्या पाठीवरून फिरविली. मग षडाननाकडे पाहात डोळे मिचकावून म्हणाला, आपल्या आईचे दूध म्हणजे अमृतच. असे हे देवदुर्लभ दूध माझ्या सोंडेने तुला पाजू का? ते ऐकून षडानन रागावून म्हणाला, तुझे उष्टे मी कशाला घेऊ? गजानन म्हणाला, अरे, माझे उष्टे दूध पिण्यात कसला आलाय कमीपणा? मी तुझा भाऊ आहे ना. ते ऐकून षडानन वैतागला. तो पार्वतीला म्हणाला, आई, या लांब नाक्याला काहीतरी सांग ना. मी ह्याचे उष्टे दूध प्यावे म्हणून हा माझ्या मागे लागला आहे. ह्याच्या सोंडेला धरून मी त्याला खाली पाडू काय? तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत, मग हाच कसा वेगळा? लांब नाकाचा, फताड्या कानांचा, ह्याचा एक दात कसा बाहेर आलाय बघ. काय विचित्र ध्यान आहे. ते ऐकून शंकराला हसू आवरेना. पार्वतीही मनमुराद हसली. त्या दोघांना हसताना पाहून षडाननास मौज वाटली. तो पार्वतीला म्हणाला, आई, ह्याला खाली उतरव ना, मला भूक लागली आहे. पार्वतीने गजाननाला खाली बसविले. मग षडाननाला मांडीवर घेऊन ती त्याला दुग्धपान करवू लागली. तेव्हा त्याची अन्य 5 मुखे भूक भूक म्हणून रडू लागली. ते पाहताच गजानन पोट धरधरून हसू लागला. म्हणाला, आई, हा असा कसा ग? तू ह्याच्या 5 मुखांना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार? ते ऐकून शंकर हसला. तो पार्वतीला म्हणाला, अपर्णे, हा गजानन काय म्हणतोय ऐकलंस? हा विचारतोय, असा 6 मुखांचा मुलगा तुला कसा झाला? पार्वतीने उत्तर दिले, त्यात काय विशेष? तो तुमच्यावर गेला आहे. तुम्हाला 5 मुखे आहेत, त्याला तुमच्यापेक्षा 1 मुख जास्त आहे एवढेच. या तिच्या युक्तिवादाचे शंकराला मोठे कौतुक वाटले. त्याने आपल्या दोन्ही मुलांकडे प्रेमाने पाहिले. अशा प्रकारे त्यांच्या बालक्रीडा पाहण्यात एक वेगळाच आनंद असे. गजानन आणि षडानन ह्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. ते एकत्र खेळायचे, गप्पा मारायचे, मस्ती करायचे,
कधी एकमेकांवर कुरघोडी करायचे तर कधी तावातावाने भांडायचे. मग त्यांची समजूत काढण्यात मोठीच मौज यायची. एकदा गजानन रडत रडत मातेपाशी आला. तिने त्याला जवळ घेऊन विचारले, का रडतोस बाळ? तो म्हणाला, स्कंदाने माझे कान ओढले. म्हणतो कसा? तुझे कान सुपा एवढे, मग डोळे एवढे बारीक कसे? पार्वतीने स्कंदाला दटावले. तेव्हा तो म्हणाला, मला कशाला रागावतेस? याने माझे डोळे मोजले. 12 डोळ्यांनी कसं काय बघतोस? असं म्हणून हा हसला. पार्वतीने गजाननाकडे पाहिले तेव्हा आपली बाजू सावरीत तो म्हणाला, मग ह्याने माझी सोंड विटीने का मोजली? षडानन म्हणाला, त्याआधी तू माझे हात मोजलेस, हे का सांगत नाहीस? गणपती भडकला. स्कंदाला उद्देशून तावातावाने म्हणाला, सुरुवात कोणी केली? मोदक खाऊन खाऊन तुझे पोट एवढे मोठे झाले, असे बोलण्याची तुला काय गरज होती? शंकर आणि पार्वती त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होती. मग पार्वतीने मध्यस्थी केली. दोघांनाही जवळ घेतले. आवडत्या वस्तू देऊन दोघांनाही खुश केले. शिव आणि पार्वती ह्यांच्यातील एक रंजक संवाद. एके दिवशी शंकर सिंहासनावर बसला होता. पार्वतीने त्याच्या मुखाकडे पाहिले आणि ती खुदकन हसली. तेव्हा शंकराने विचारले, प्रिये, काय पाहून हसलीस? पार्वती म्हणाली, तुमच्या जटांमध्ये एका स्त्रीची आकृती दिसली म्हणून हसू आले. शंकर म्हणाला, स्त्रीची आकृती आणि माझ्या जटेमध्ये? शक्यच नाही. मी माझ्या जटेमध्ये जल धारण केले आहे. त्यावर पार्वती म्हणाली, पण त्या जलामध्ये मला एका सुंदर स्त्रीचे मुख दिसत आहे. शंकर म्हणाला, अगं ते मुख नाही, पाण्यात फुललेले टवटवीत कमळ आहे, तेच तुला मुखासारखे वाटत असेल. पार्वती म्हणाली, मग मला जो नीलवर्ण केशसांभार दिसत आहे तो कोणाचा? शंकर अस्वस्थ होऊन म्हणाला, तू भलत्याच शंका घेऊ नकोस. ते मकरंदाच्या आशेने कमळावर आलेले कृष्णवर्ण भ्रमर आहेत. पार्वती म्हणाली, अहो, त्या कमळाला भिवयाही आहेत, त्या कशा? यावर शंकर म्हणाला, तुला दृष्टीभ्रम तर झालेला नाही? जलतरंगांना भिवया का म्हणतेस? पार्वती म्हणाली, स्वामी, त्या कमळाला 2 मोठाले सुंदर नेत्रही आहेत. शंकर म्हणाला, अगं ते डोळे नव्हेत, कमळाभोवती जे पाणी आहे ना, त्यातील 2 मासे आहेत. आपल्या जटमुकुटातील गंगा मूर्तिमंत स्त्रीरूप धारण करून आहे, हे शंकर मान्य करीत नव्हता. त्याला निरुत्तर करण्यासाठी पार्वतीने म्हटले, अहो, त्या कमळाला कमंडलूसारखे 2 घाटदार स्तनही आहेत, ते कसे? शंकर म्हणाला, अपर्णे, मी माझ्या डोक्यावर गंगा धारण केलेली आहे. तिच्या काठावर बसलेल्या 2 चक्रवाक पक्ष्यांना तू स्तन समजत असशील, तर त्याला मी काय करणार? पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला शंकराने चोख प्रत्युत्तर दिले होते. तेव्हा आपल्या पतीकडे कौतुकाने पाहत ती म्हणाली, नाथ, तुमची लीला अनाकलनीय आहे. एकाचे अनेक करून दाखविणे तुम्हाला सहज जमते. तुम्ही थोर आहात. तुमच्या पुढे सगळ्यांचीच मती कुंठित होते, म्हणून मुकाट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम. शंकर हरला, पार्वती जिंकली. त्यानंतर शिवपार्वती सारीपाट खेळू लागली. काही वेळाने नारदांचे आगमन झाले. त्यांनी ब्रह्मवीणेचा झंकार करून शंकराची स्तुती केली आणि त्या दोघांना वंदन करून एकाग्र चित्ताने त्यांचा खेळ पाहू लागले. मग दोघांना उद्देशून म्हणाले, नुसतेच काय खेळता? काहीतरी पण लावा, म्हणजे खेळाला रंगत येईल. ते मान्य करून दोघेही पण लावून खेळू लागले. हरणाऱ्याने जिंकणाऱ्यास आपल्याकडची एक वस्तू द्यायची असे ठरले होते. पहिला डाव पार्वतीने जिंकला. तिने शंकराकडून व्याघ्रांबर मागून घेतले. ते पाहून नारद मनोमन हसले. दुसरा डाव जिंकल्यावर तिने शंकराचे गजचर्म काढून घेतले. खेळ रंगात आला. सातत्याने भवानीचीच सरशी होऊ लागली. तिने शंकराची
सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली. एक कौपीन उरला होता, पण डाव जिंकून तोही मागून घेतला. नंदीलाही जिंकून घेतले. अशा प्रकारे शंकर दिगंबर झाला, सर्वस्व हरवून बसला. नारदांना हसू आवरेना. ते शंकराला म्हणाले, देवा हे काय? एका स्त्रीने तुला हरवले, तुझे सर्वस्व हिरावून घेतले, तुझा महिमा बुडाला. शेवटी सर्व जग मायेच्या अधीन आहे हेच खरं. तू गुणहीन, विकारहीन, अव्यक्त, तुला कोण विचारित होते? पण या मायेनेच तुला सगुणपण दिले आहे, तुझे महात्म्य वाढविले. आता तू स्वतःच्या मायेच्या अधीन झाला आहेस. ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहेस? नारदांचे बोल शंकराच्या जिव्हारी लागले. तो रुसला, घोर अरण्यात निघून गेला. नारदांनी कळ लावली होती, तेही आपल्या मार्गाने निघून गेले. योगी ज्याचे ध्यान हृदयात करतात, ज्याचा आदी अंत, जात, कुळ, नाम, रूप, गुण, गोत्र, वर्ण, आश्रम कोणालाही कळत नाही, जो चारही देहांच्या पलीकडचा आहे, तो शंकर सर्वस्व हरल्यानंतर गहन अरण्यात निघून गेला. निर्जन स्थानी राहून आपल्या निरंजन अवस्थेत रममाण झाला. शंकर निघून गेल्यावर पार्वतीला कर्मेनासे झाले. तिने आपल्या सख्यांसह त्याचा शोध सर्वत्र घेतला. वने, अरण्ये, गिरीकंदरे, मठ, गुहा, तीर्थे धुंडाळली. अनेकांकडे चौकशी केली. शोध घेऊन ती बिचारी दमून गेली, पण व्यर्थ. तो तिला सापडला नाही. अखेर शंकर सापडला. सापडणार तरी कसा? अष्टांग योग केले, पंचाग्नी साधन केले, धूम्र सेवन केले, जटा वाढविल्या, नग्न राहिले, मौन पाळले, डोळे सतत मिटून घेतले, गगनाकडे एकटक पाहिले, सतत उभे राहिले, वायू भक्षण केले, तरीही शिवप्राप्ती होत नाही. यज्ञ केले, बलिदान केले, 14 विद्या व 64 कला आत्मसात केल्या, वादविवाद केले, पुराणे सांगितली, कीर्तनात उड्या घेऊन नाचले, लोकांना उपदेश केला, तरी शिवप्राप्ती होत नाही. कोणी कर्मकांडे करतात, दर्भ, मृत्तिका म्हणजे माती व जल ह्यांचा उपयोग करून आपण पावन झालो असे समजतात, पण त्यांनाही शिवप्राप्ती होत नाही. अहो, पार्वती म्हणजे आदिमाया, विश्वाची जननी, अनंत शक्तींची स्वामिनी, तरीही शिवाचा शोध घेऊन थकली. तिथे इतरांची काय कथा? शिवस्वरूप कळण्यासाठी विष्णू तपश्चर्या करतो. इंद्र व ब्रह्मादिक देव अहोरात्र प्रयत्न करतात, पण त्यांना शिवतत्वाचे आकलन होत नाही. ऋग्वेदातील कर्मयोग, यजुर्वेदातील ज्ञानमार्ग, अथर्वणातील उपासना मार्ग, सामवेदातील गायन, न्यायशास्त्रातील भेदविश्लेषण, मीमांसकांचा कर्ममार्ग, सांख्यांचे पुरुष प्रकृती विभाग, पातंजलीचा योग, व्याकरणातील शब्दज्ञान, वेदांत्यांची नेती भूमिका ह्यांपैकी कशानेही शिवस्वरूपाचे आकलन होत नाही. अशा प्रकारे जो साधनांना आणि वेदशास्त्रांना अगम्य आहे, त्या शंकराला हाका मारीत जगदंबा पार्वती घोर अरण्यातून हिंडली. शेवटी थकून भागून सर्व अभिमान टाकून जागच्या जागी शंकराला शरण गेली आणि काम झाले. तत्वांचा शोध घेता घेता एकदम साक्षात्कार व्हावा तसे घडले. पार्वतीला शंकराचे दर्शन झाले. तो हिमालयातच एका गुप्त स्थानी राहत होता. पार्वतीने पाहिले तेव्हा तो 15 नेत्र मिटून समाधीत निमग्न होता. झाली भिल्लीण पार्वती. पार्वती विचार करू लागली, मी ह्यांचा सर्वत्र शोध घेतला आणि हे महाशय सासऱ्याकडे जाऊन राहिले आहेत. काय करावे? आपण ह्यांना जिंकून सर्वस्वहीन केले आहे. आता ह्याच रूपाने सामोरे जावे तर संतापतील. मग पार्वतीने भिल्लिणीचे रूप धारण केले. ती मोर पिसांची वस्त्रे नेसली. भिल्लिणीच्या रूपात ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती.
मंद मंद पावले टाकत ती शिवाजवळ गेली. तिच्या पायांतील पैंजणांचा मधुर ध्वनी त्या परिसरात निनादत होता. मग अनंत ब्रह्मांडांच्या माळा गळ्यात मिरविणारी त्रिभुवन सुंदर पार्वती शिवासन्मुख नृत्य व गायन करू लागली. त्यावेळी तिच्याभोवती अनंत शक्ती विराजमान होत्या. तिचे नृत्य लाघव पाहून अष्टनायिका मोहित झाल्या. गायन कौशल्य जाणून गंधर्व आणि किन्नर आश्चर्यात पडले. वनचरांची तहानभूक हरपली. ते वैरभाव विसरून गायन ऐकण्यात तल्लीन झाले. जलप्रवाह थांबले. वाऱ्याची गती खुंटली. पक्षी देहभान विसरले. हरणे स्तब्ध झाली. शेष डोलू लागला. देव भ्रमरूपाने तिच्या भोवती रुंजी घालू लागले. सूर्य दाहकता विसरला. चंद्र शीतलता विसरला. देवस्त्रिया तिच्याकडे कौतुकाने पाहू लागल्या. आदिजननीचे ते नृत्य लाघव इंद्र आणि ब्रह्मादिक देवांनाही अनाकलनीय होते. नृत्य करणाऱ्या पार्वतीचा अंग सुगंध सारा आसमंत व्यापून टाकीत होता. तिच्या दंतपंक्तींच्या तेजाने भूमीवरील खड्यांची दिव्य रत्ने होत होती. जिथे तिच्या पाऊलखणा उमटत होत्या तिथे सुवासिक कमळे उमलत होती. त्यावर वसंत रुंजी घालत होता. तिच्या हातांतील कंकणे व पायांतील पैंजण यांचा तिच्या नृत्यगतीनुसार मधुर झंकार होत होता. तिने आपल्या पदलालित्याने साऱ्या विश्वालाच मोहिनी घातली होती. शंकराने डोळे उघडून पाहिले. नृत्य गायन करणाऱ्या त्या भिल्लिणीचे अनुपम सौंदर्य पाहून तो अक्षरशः मोहित झाला. तिच्या नेत्रकटाक्षांनी घायाळ झाला. त्याच्या मनात तिच्याशी अंगसंग करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो तप विसरला. ध्यानसाधना विसरला. तिला म्हणाला, बाई तू कोण, कोठून आलीस? तुझ्यासारखी रूपवती आणि लावण्यवती त्रिभुवनात नाही. तुझ्याकडे कितीही पाहिले तरी डोळ्यांचे समाधान होत नाही. तू माझे मनोविश्वच वाकून टाकले आहेस. माझ्या मनात तुझ्या सहवासाची उत्कंठा दाटून आली आहे. मी तुझ्या अधीन झालो आहे. तू माझा स्वीकार कर. भिल्लीन म्हणाली, पार्वती ही तुमची पत्नी. तिच्या सौंदर्याला उपमाच नाही. तिचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. तरीही तुम्ही तिचा त्याग केलात. कैलास भुवन टाकून या घोर वनात येऊन बसलात. मी परस्त्री आहे हे जाणूनही माझा मोह धरलात. तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. तुम्ही कसले तपस्वी. शंकर म्हणाला, त्या पार्वतीचे नावही घेऊ नकोस. मी तिच्यावर रागवूनच येथे आलो आहे. मी तिचे तोंडही पाहू इच्छित नाही. मी तिची स्वप्नातही आठवण काढीत नाही. भिल्लीन म्हणाली, माझा पती अतिशय कोपिष्ट आहे. मी तुमच्याशी बोलले एवढे जरी त्याला कळले तरी संतापाच्या भरात तो त्रिभुवनाला जाळून टाकील. शंकर म्हणाला, त्याच्या क्रोधाबद्दल मला काय सांगतेस? पार्वती किती पाषाण हृदयी आणि क्रोधी आहे हे तुला माहीत आहे काय? गेल्या जन्मात तिने रागाच्या भरात दक्ष यज्ञात उडी टाकून जीव दिला. या जन्मात ती हिमालयाची कन्या झालेली आहे. तरी तिचे पूर्वीचे गुण तसेच आहेत. तिच्या कपटाविषयी बोलायलाच नको. पत्नी असूनही तिने माझ्याशी कपट केले. सारीपाट खेळताना सर्व डाव जिंकले, तेही कपटाने. पण लावून माझे सर्वस्व हरण केले, तेही कपटाने. तिच्या धूर्तपणाबद्दल आणि कारस्थानाविषयी जेवढे बोलावे तेवढे थोडेच. भिल्लीन म्हणाली, पुरे झाली तिची निंदा. तुम्ही काय कमी कपटी आहात? तुम्ही गंगेला जटाजुटात लपविलेत, तिला पुच्छपद दिलेत. भवानी बिचारी भोळी, म्हणूनच तुमची ही लबाडी तिच्या लक्षात येऊनही ती गप्प बसली. तरीही तुम्ही तिचा त्याग केलात. आता तपश्चर्येच्या निमित्ताने वनात आलाच आहात तर तपश्चर्याच करा. माझ्यासारख्या परस्त्रीच्या गळ्यात पडू पाहता. हे तर तुमचे उघड कपट आहे. शंकर म्हणाला, नको ग अशी कठोर बोलूस. त्या पार्वतीचे उद्योग तुला माहीत नाहीत म्हणून तू तिची बाजू घेत आहेस.
पण ते बरोबर नाही. अगं, ती वाटेल तशी वागते. मनात आले तर सृष्टीची निर्मिती करते. कंटाळली तर तीच सृष्टी मोडून टाकते. शुंभ निशुंभादी दैत्यांना युद्ध करून कोणी मारले? हिनेच. ती जरी येथे आली आणि मला लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासास परत जाणार नाही. मग जे व्हायचे ते हो. मी तिच्याशी बोलणारही नाही, पण तुझ्या वचनाधीन राहीन. तू नेशील तिकडे येईन. भिल्लीन म्हणाली, व्यर्थ बाता मारू नका. भवानीने तुम्हाला दोनदा वरले तरीही तुम्ही तिलाच दोष दिला. तिच्याकडे पाठ फिरवलीत. तिच्या पदरी एवढी उपेक्षा आली. तेथे माझा काय पाड? आता तर तुमचे सर्वस्वच हरवले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मला काय सांभाळणार? मी निघते. बोलणे संपवून भिल्लीन तेथून निघाली. नृत्य गायन करीत भराभर दूर जाऊ लागली. शंकराला काय करावे तेच सुचेना. तो तिला आलिंगन देण्यासाठी धावला. अगं थांब, मला टाकून जाऊ नकोस. मला तुझा मुखचंद्रमा दाखव. मला वरमाला घाल. मी तुला कधीच टाकणार नाही. अशा हाका मारू लागला. भिल्लीन म्हणाली, ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी या, मग मी तुमची कामिनी होईन. ते मान्य करून शंकर तिच्या मागोमाग निघाला. भिल्लिणीने त्याला आपल्या नादी लावून कैलासावर नेले. तिथे सिंहासनावर बसवून त्याची षोडशोपचारे पूजा केली. त्याच्या चरणांना वंदन करून त्यांच्या कंठात वरमाला घातली. मग भिल्लिणीचे रूप टाकून अंबा मूळ रूपात प्रकट झाली. तिला पाहून शंकर थक्कच झाला. आता भांडण मिटले होते. एकमेकांकडे पाहून दोघेही हसू लागले. आज त्यांच्या प्रीतीला वेगळाच बहर आला होता. अंबेने शंकराचे सर्व वैभव विनम्रतेने परत दिले. तेव्हा भवानी, तू धन्य आहेस. नवऱ्याची समजूत कशी काढावी हे स्त्रियांनी तुझ्याकडून शिकावे. तू मला परत आणलेस, यातच तुझे प्रेम दिसून येते. असे बोलून शंकराने पार्वतीचे कौतुक केले. श्रीयाळ आणि चांगुणाची सत्वपरीक्षा. सूताने शौनदिकांना आणखी एक अद्भुत कथा सांगितली. तो म्हणाला, श्रोते हो, एके दिवशी ब्रह्मर्षी नारद शंकराच्या भेटीस आले. दोघांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारले. मग नारद म्हणाले, हे विश्वनाथा, मी आजपर्यंत तुझे अनेक भक्त पाहिले आहेत, पण कांती नगरात राहणाऱ्या श्रीयाळ नावाच्या तुझ्या भक्ताची गोष्ट वेगळी आहे. तो धैर्यवान, विचारशील, उदार, सुशील, सात्विक आहे. त्याची सत्कीर्ती सर्व श्रुत आहे. 10 वर्षापासून तो अन्न सत्र घालीत आहे. तेथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा तो सन्मान करतो. त्याला इच्छा भोजन देतो. अतिथीने एखादी दुर्लभ गोष्ट मागितली तरी हर प्रयत्नाने तो आणून देतो. अशी त्याची ख्याती आहे. ती तुझा मोठा भक्त आहे. हे ऐकून शंकराला श्रीयाळाबद्दल कुतूहल वाटले. त्याने त्याची परीक्षा पाहण्याचे ठरविले. नारद निघून गेल्यावर शंकराने अतिशय घाणेरडे आणि ओंगळवाणे रूप घेतले. दुसऱ्या क्षणी तो श्रीयाळाच्या द्वारी आला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, मला भूक लागली आहे. इच्छा भोजन देत असाल तरच आत बोलवा, नाहीतर मी तुमचे सत्वच घेऊन जातो. तो अतिथी खूपच कुरूप होता. मुद्राही रागीट होती. त्याचे कठोर वचन ऐकून श्रीयाळ व त्याची पत्नी चांगुणा बाहेर आली. त्यांनी त्या अतिथीला सद्भावाने वंदन केले. त्याला आदराने घरात नेले. आसनावर बसवून त्याची पूजा केली. या अवधीत तो जी काही कटुवचने बोलला त्याकडे दुर्लक्ष केले आणि हात जोडून विनम्रतेने विचारले, स्वामी, आपली काय इच्छा आहे? अतिथी म्हणाला, मला नरमांस खाऊ घाल. तू राजा आहेस, श्रीमंत आहेस. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्या चोराला धरून आणशील किंवा एखादा मनुष्य विकत आणून त्याचे मांस मला खायला घालशील तर ते मला अजिबात चालणार नाही. हे आधीच सांगून ठेवतो. चांगुणा म्हणाली, आपण सांगाल तसे करू. हवं तर मी माझे मांस देते. श्रीयाळ म्हणाला, मी माझे मांस देतो. अतिथी म्हणाला, तुम्ही दोघे
याचकांचे मायबाप आहात, तुम्हाला मारले तर अन्न सत्र कोण चालवेल? शियाळ म्हणाला, मग आम्ही काय करावे? अतिथी म्हणाला, तुम्हाला 5 वर्षाचा एक मुलगा आहे म्हणे. शियाळ म्हणाला, हो, त्याचे नाव चिलया. अतिथी म्हणाला, ठीक आहे, तोच मला खाण्यासाठी दे. तेव्हा पुत्रावरील मोह ममत्व दूर सारून शियाळ म्हणाला, जशी तुमची इच्छा, तुम्ही त्याला घेऊन जा. ते ऐकून अतिथी रागावून म्हणाला, घेऊन जा काय? त्याला कच्चा खायला मी वाघ, लांडगा अथवा अस्वल आहे काय? तुम्ही त्याचे मांस शिजवून मला जेवू घाला. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हे करताना तुमच्यापैकी कोणीही पुत्रवियोगाने व्यथित होऊन रडले तर मी तात्काळ निघून जाईन. जाताना तुमचे सर्व सत्व, पुण्य, सत्कीर्ती आदी सगळं घेऊन जाईन. चांगुणाने ते मान्य केले. चिलया अंगणात खेळत होता. तिने त्याला हाक मारली, म्हणाली, बाळा, लवकर ये बरं, हे अतिथी तुझ्यासाठी खोळंबले आहेत. आईची हाक ऐकून चिलया धावत आला. अतिथीला वंदन करून मातेला म्हणाला, आई, काय झाले? चांगुणा म्हणाली, हे अतिथी नरमांस भोजनाची इच्छा धरून येथे आले आहेत. त्यांना तुझ्या मांसांचे भोजन हवे आहे. चिलया म्हणाला, एवढेच ना, मी तयार आहे. सत्कार्यासाठी देह उपयोगी पडणे यासारखे भाग्य नाही. माझ्या मांसांच्या भोजनाने हा अतिथी तृप्त झाला तर त्या शंकराला परम संतोष वाटेल. ते ऐकून चांगुणेला त्याचे खूप कौतुक वाटले. तिने त्याला वात्सल्याने हृदयाशी धरले. तेव्हा तो म्हणाला, आई, मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घेईन. चांगुणेला अक्षरशः गहीवरून आले, पण तिने महत्प्रयासाने स्वतःला सावरले. माया ममता दूर सारली. चिलयाला पाकशाळेत नेले. आपले मन वज्रासारखे कठोर करून त्याचा शिरच्छेद केला. आता मुलगा राहिला नाही, निदान त्याचे मुखदर्शन तरी होत राहील असा विचार करून चिलयाचे मस्तक एका बाजूला ठेवले. मग त्याच्या शरीराचे मांस शिजवून अतिथीस भोजनास बसण्याची विनंती केली. अतिथीच्या रूपात आलेल्या शंकराने ही गोष्ट आधीच जाणली होती. तो रागाने निघून जाण्यासाठी उठला. ते पाहून शियाळ आणि चांगुणाने त्याचे पाय धरले व म्हणाली, महाराज, आमचा काय अपराध घडला? अतिथी म्हणाला, तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला का काढून ठेवलेत? तेही शिजवून का वाढले नाहीत? त्यावर ती दोघे म्हणाली, स्वामी, रागावू नका, सेवेत प्रमाद घडला, त्याबद्दल क्षमा करा. आम्ही मुलाचे मस्तकही शिजवतो, कृपा करून आमचे सत्व राखा. अतिथी परत आला व म्हणाला, चांगुणे, मुलाचे मस्तक बाहेर घेऊन ये. ते उखळात घालून माझ्या देखत काढ. रडशील तर याद राख, मुलाला गमावलेच आहेस, सत्वही घालवून बसशील. चांगुणेने तेही मान्य केले. चिलयाचे मस्तक अतिथी देखत उखळीत घालून कांडू लागली. शंकराने तिची अधिक परीक्षा घेण्याचे ठरविले. तो म्हणाला, नुसते कांडू नकोस, एखादे मंगल आनंददायक असे गाणे म्हण. मला तुझ्या मुखावर जराही खंत दिसता कामा नये, अन्यथा मी निघून जाईन. आधी स्वहस्ते पुत्राचा शिरच्छेद, मग त्याचे मांस शिजवणे, त्यात भर म्हणून त्याचे मस्तक उखळीत घालून फुटणे, एकापेक्षा एक महाभयंकर आघात, तेही एका विद्रूप अतिथीची विकृत इच्छा पुरवण्यासाठी. चांगुणेच्या जागी दुसरी कोणी माता असती तर या कल्पनेनेच गतप्राण झाली असती. पण सेवाव्रताचा वसा घेतलेल्या चांगुणेने तेही मान्य केले. पुत्र मस्तक काढताना ती गाणे म्हणू लागली. त्याचा भावनात्मक आशय असा होता, बाळा, तू किती गुणवान, सुकुमार व सुशील होतास. तुझे सुहास्य, तुझे कमळासारखे डोळे बघून मला आल्हाद वाटायचा. माझ्या उदरी येऊन तू मला धन्य केलेस. आत्ताही माझे निष्ठुर घाव तू निमूटपणे सोसत आहेस. तुझ्याविषयीच्या वात्सल्याने मला कसा पाना फुटलाय बघ. तुझ्या वाचून मी दुबळी भणंग झाले आहे, एकाकी झाले आहे. तुझा विरह मला सहन होत नाही, त्याला मी तरी काय करू?
राजद्वारी अतिथी आलेला आहे. आपल्याकडे भोजन करून तो संतुष्ट मनाने निघून गेला की मीही प्राणत्याग करीन. आता नाही रे धीर धरवत, तू कैलास मार्गाने जात आहेस ना, मग माझ्यासाठी थोडा वेळ थांब. मीही तुझ्याबरोबर येणार आहे. तुझा उद्धार झाला, तुझ्या संगतीने माझाही उद्धार होईल. बाळा, पाण्या वाचून माशाने तडफडावे तशी मी तुझ्या वाचून तडफडते आहे. मी निर्दयी आहे, पाषाण हृदयी आहे. मला तुझी आई म्हणण्याची लाज वाटते. लोकांनी विचारले तर मी काय सांगू, त्यांना कसे तोंड दाखवू. तू स्वतःच्या जन्माचे सार्थक करून घेतलेस. तू शिवपद प्राप्त केलेस. तुझ्यासारखा पुत्र त्रिभुवनात सापडणार नाही. चिलयाचे मस्तक कुटून झाले, चांगुणाने तेही शिजवले. ताट मांडून अतिथीला भोजनास बसण्याची विनंती केली. तेव्हा तो म्हणाला, श्रियाळा, तू तर यजमान, तूही माझ्या पंक्तीला बैस. त्या ऐकताच श्रियाळ डचकला. काय प्रसंग उद्भवला. आपणच आपल्या पुत्राचे मांस खायचे या विचाराने त्याचे सर्वांग शहारले. चांगुणाने त्याची मनोवस्था जाणली. त्याला मृदू शब्दांनी समजावीत ती म्हणाली, नाथ, उठा, सत्व राखा. आलेला अतिथी विनमुख जाता कामा नये. चिंता करू नका. ज्याला मी 9 महिने पोटात वाढविला, त्याला तुम्ही 4 प्रहर पोटात धारण केले म्हणून काहीही बिघडत नाही. चांगुणेचे असे बोलणे म्हणजे धैर्याची परिसीमाच. श्रियाळ पंक्तीस बसला. तिने त्याला ताट वाढून आणले. अतिथी म्हणाला, चांगुणे, तू का मागे थांबतेस, तूही आमच्याबरोबर जेव. मग तीही जेवावयास बसली. तेवढ्यात अतिथीला काय वाटले कुणास ठाऊक. तो म्हणाला, मी तुमच्या घरी अन्न घेणार नाही. तुम्ही निपुत्रिक आहात. निपुत्रिकाचे तोंडही पाहू नये असे म्हणतात. तेथे अन्न कोण घेईल. दिव्याशिवाय घर, नाकाशिवाय मुख, दृष्टीशिवाय डोळे, फळांशिवाय वृक्ष. जसा निरर्थक तसे पुत्रा वाचून तुमचे घर शून्यवत आहे. ते ऐकताच श्रियाळ आणि चांगुणा यांचा कंठ दाटून आला. अतिथी विनमुख जाणार या कल्पनेने ती दोघे व्यथित झाली. चांगुणा म्हणाली, एक पुत्र होता, तोही तुम्हाला अर्पण केला. त्याचे मांस रांधून वाढले. आता निपुत्रिक म्हणून उपेक्षा करून वाढलेले अन्न नको म्हणता. याला काय म्हणावं. असा किती अंत पाहणार आहात. तिच्या धैर्याचा बांध पार फुटून गेला होता. ती गईवरून रडू लागली. म्हणाली, बा शंभू महादेवा, आता मी काय करू. माझे सत्व बुडाले. माझ्या बाळाचे बलिदान व्यर्थ ठरले. आमचा निर्वंश झाला. आता मी माझ्या बाळाला कधीच पाहू शकणार नाही. तिचा तो आक्रोश पाहून त्या कठोर अशा अतिथीच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागल्या. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व नगरात पसरली. चिलया बाळाची आठवण काढून लोक शोक करू लागले. देवांनी आकाशात दाटी केली. त्यांनी चांगुणेच्या धैर्याचे व सत्वशील वृत्तीचे मनकपूर्वक कौतुक केले. प्रसन्न झालेला कैलासनाथ तिला काय वरदान देतो याची त्यांना उत्कंठा लागली होती. अतिथी तिला म्हणाला, चांगुणा, तू धन्य आहेस. तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो आहे. तरी तुला जे प्रिय असेल ते तू मागून घे. चांगुणेने ओळखले, हा अतिथी रूपाने आलेला कोणी महापुरुष आहे. ती म्हणाली, लोक मला निपुत्रिक म्हणून हिणवतील. ते मला सहन होणार नाही. कृपा करून हा कलंक धुवून काढा. अतिथी म्हणाला, एवढेच ना. तू चिलयाला हाक मारून बोलाव, तो धावत येईल बघ. तेव्हा अतिथी वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून चांगुणेने चिलयाला मोठ्याने हाक मारली. म्हणाली, चिलया बाळा, तू खेळण्यामध्ये कोठे गुंतला आहेस. लवकर ये बरं. हे अतिथी जेवायचे थांबले आहेत. कधी एकदा तुला पाहते असे मला झाले आहे. तिने पुन्हा हाक मारली तर काय आश्चर्य. तिचा चिलया बाळ धावत धावत घरात आला. त्याला पाहून चांगुणास आनंदाश्रू आवरेनात. तिने त्याला हृदयाशी कवटाळले. श्रियाळही प्रेमाने पाहू लागला आणि त्याच क्षणी
अतिथी रूप टाकून तो शंभू महादेव तिथे साक्षात प्रकट झाला. त्याने आपल्या 10 हातांनी चिलयाला आलिंगन दिले. त्यावेळी त्याच्या 5ही मुखांवर खूपच प्रसन्नता दिसत होती. त्याने चिलयाला आपल्या मांडीवर बसविले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावरून फिरविला. श्रीयाळ आणि चांगुणा यांचा आनंद काय वर्णन करावा. समोर आपले आराध्य दैवत पाहून त्या दोघांनी त्यांच्या चरणांवर लोळण घेतली. त्या मंगल प्रसंगी देवांनी अपार पुष्पवृष्टी केली, दुंदुभी वाजविल्या. नागरिकांच्या आनंदाला उधाण आले. अपूर्व दृश्य पाहण्यासाठी ते धावत निघाले. शिवकृपेने श्रीयाळ आणि चांगुणा यांस दिव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी चिलयाला कांतीनगराच्या सिंहासनावर बसविले. राज्यकारभाराची सर्व सूत्रे सचिवाच्या हाती दिली. नागरिकांचे सांत्वन केले. शंकराने त्या दोघांना दिव्य विमानाने शिवलोकी नेले. त्यांच्या पुण्याईने कांतीनगरात सौख्य नांदू लागले. तेथील सर्वांचे कल्याण झाले. फलश्रुती श्रीधर स्वामी म्हणतो, ब्रह्मानंद अभंग आहे. तो जसा कालत्रयी विटत नाही, तशीच श्री गुरु ब्रह्मानंदाची माझ्यावर जी कृपा आहे ती अखंड राहो. त्यांच्याच प्रसादाने हा शिवलीलामृत ग्रंथ 14 अध्यायांपर्यंत लिहून पूर्ण झाला. हे 14 अध्याय म्हणजे 14 भुवने व 14 विद्यांचे सार आहे. 14 अध्यायांचा हा ग्रंथ म्हणजे 14 गाठींचा अनंत आहे. हा ग्रंथ म्हणजे 14 खोल्यांचे शिवमंदिर, 14 कांडांचा वेद, 14 रत्नांचा एकत्रित प्रकाश, 14 पावलात घडणारी गया यात्रा या 14 लोकांमध्ये प्रिय आहे. या ग्रंथाचे श्रवण, पठण व लेखन केल्याने, याचे प्रेमाने संरक्षण केल्याने, यास अनुमोदन दिल्याने व याचा निधिन्यास केल्याने सर्वांना समान फळ मिळेल. शंकर त्यांच्यावर कृपा छत्र छाया धरील. त्यांना आयुष्य, आरोग्य, सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल. त्यांच्या आधी व्याधी नष्ट होतील. वंध्येला पुत्र संतान होईल. पुष्कळ काळ दुरावलेले पिता व बंधू यांच्या गाठीभेटी होतील. घरात भरपूर संपत्ती येईल. ऋणमोचन होईल. दक्षिणाभिमुख बसून या ग्रंथाचे वाचन केल्याने शत्रूंचा नाश होईल. वैरी निष्प्रभ होतील. या ग्रंथाची भावभक्तीने 100 पारायणे केल्यास शिवभक्त पुत्र होईल. ज्यांच्या घरी हा ग्रंथ असेल तेथे भूत पिशाच बाधा होणार नाही. 3 महिने या ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास सर्व संकटांचे निरसन होईल. या ग्रंथाचे वाचन करून तशी प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी. या ग्रंथाची पूजा सोमवारी करावी. शंकराला आपले गाऱ्हाणे सांगून अध्याय वाचनास प्रारंभ करावा. प्रदोषकाळ व शिवरात्रीस शुचिर्भूत होऊन शयन करावे. शंकर स्वप्नात येऊन स्वतः मार्गदर्शन करील. येणाऱ्या सर्व संकटांचे निवारण करील. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगळी सांगितलीच आहे. अवतरणिका या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात मंगलाचरणात शिवस्तुती केलेली आहे. कलावतीने आपला पती दाशार्ह याचा उद्धार कसा केला तो कथाभाग आहे. दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे निरूपण आहे. पापकर्मांच्या फलांचे विस्तृत विवेचन आहे. तिसऱ्या अध्यायात गौतमांनी मार्गदर्शन करून कल्माशपादाचा उद्धार केल्याची कथा आहे. चौथ्या अध्यायात महाकाळेश्वराची पूजा करून गोपबाळाचे कल्याण झाले त्याचे आख्यान आहे. 5व्या अध्यायात उमा ब्राह्मणीने जंगलात सापडलेल्या राजपुत्राचे पालनपोषण केल्याचे व शिवकृपेने त्याला राज्यपद कसे लाभले याची कथा आहे. 6व्या अध्यायात सीमंतिनेचे पुण्यकारक आख्यान आहे. 7व्या व 8व्या अध्यायात भद्रायू राजाची कथा आहे. 9व्या अध्यायात ब्रह्मराक्षसास झालेल्या दुर्जय राजाचा वामदेवाच्या अंगस्पर्शाने उद्धार झाल्याची सुंदर कथा आहे. 10व्यात शारदेची तर 11व्यात महानंदा
आणि भद्रसेन ह्यांची कथा समाविष्ट आहे. त्यात रुद्राक्ष महिमाही विशद केलेला आहे. 12व्यात विदूर आणि बहुला यांच्या उद्धाराची व भस्मासुराची कथा आहे. 13व्यात शिवगौरीच्या लग्नाची आणि 14व्यात शिव पार्वती विनोद आणि गौरी भिल्लीन झाली त्याची कथा आहे. त्यात श्रीयाळ राजाचे अद्भुत चरित्र सांगितले आहे. श्रीधर कवीचे निवेदन. कवी म्हणतो, श्रीगुरु ब्रह्मनादांचा कृपाप्रसाद लाभलेला हा त्यांचा शिष्य आनंद संप्रदायाचा आहे. क्षीरसागरात वास करणाऱ्या विष्णूने सर्वप्रथम ब्रह्मदेवाला ज्ञानोपदेश केला. तेथून अत्री ऋषी दत्तात्रेय, सदानंद, रामानंद, अमलानंद, ब्रह्मानंद, कल्याण येथे राहणारे सहजानंद, पूर्णानंद, दत्तानंद, ब्रह्मानंद या गुरुशिष्य परंपरेने त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला. या परंपरेतील दत्तानंद हे माझे आजोबा पंढरपूरच्या नैऋत्यास 4 योजनांवर वसलेल्या नाझरे गावी ब्रह्मानंद राहत असत. ते सरकारी लेखन कार्य करायचे. सावित्री ही त्यांची पत्नी. हे ब्रह्मानंदच माझे पिता व गुरु होत. पुढे ते पंढरपुरास गेले. तेथे विधिवत संन्यास दीक्षा घेतली. तेथेच त्यांची समाधी आहे. ब्रह्मकमंडलूच्या तीरावर वसलेल्या बारामतीस फाल्गुन पौर्णिमा शके 1640 रोजी विलंबी नाम संवत्सरात शिवलीलामृत हा संपूर्ण ग्रंथ लिहून झाला. हे शंभू महादेवा, तू अपर्णेचे जीवन आहेस. तू कर्पूर गौर आहेस. तू ब्रह्मानंद स्वरूप आहेस. तू जगाचा उद्धार करता आहेस. तू अक्षय आहेस, अभंग आहेस, दयेचा निधी आहेस. हे शंकरा, हे उमानाथा, तुझा जय जयकार असो. तुझ्या अद्भुत लीलांचे वर्णन असलेला हा 14 अध्यायांचा ग्रंथ तुझ्या कृपेने लिहून पूर्ण झाला आहे. तो मी तुलाच अर्पण करतो. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 14वा अध्याय अतिशय गोड आहे. संत सज्जनांनी तो नित्य श्रवण पठण करावा. अध्याय 14वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने घरात शांती नांदेल. गृहस्थाश्रम सफल होईल. अतिथी प्रसन्न होतील.